ब्लाऊजला बाही जोडण्याआधी तुम्हाला ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. तर बघा, पुढचा आणि मागचा भाग जो मुंड्याचा आकार आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे. दोन्ही मुंड्यामधलं अंतर जे आहे ते अर्धा इंचाचं आहे का हे चेक करायचं आहे. नसेल तर ते बरोबर मागच्या आणि पुढच्या मुंड्याचं अंतर अर्धा इंचाचं करून घ्यायचं आहे. तर बघा, पुढच्या भागाचं शोल्डरचं कापड मी 1/2 इंच आतमध्ये घेऊन कट केलेलं आहे. तर तुम्हाला इथं मी परत दाखवते ते का केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अंगावरचा ब्लाऊज बघायचा आहे. पुढचं शोल्डर आहे ना, आपल्याला पुढच्या शोल्डरला फुगा येतो बघा बाहीपाशी, तर तो येऊ नये यासाठी मी ते 1/2 इंच आतमध्ये घेऊन कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने बाहीला खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बाही आपली दोन्ही बाजूच्या 2 तयार होतील, एकाच बाजूच्या होणार नाहीत. त्यानंतर बघा, अर्धा इंच आधी बाही दुमडायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 1 इंच दुमडायची आहे आणि टिप मारायची आहे. मोठ्या टाकीची टिप मारायची आहे कारण आपल्याला इथं हातशिलाई करायची असते. तर बघा, या पद्धतीने आपली जी बॉटम पट्टी आहे ती 1 इंचाचीच ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाही आणि त्याच्यापेक्षा कमीसुद्धा करायची नाही. 1 इंचाचीच व्यवस्थित अशी दिसते आणि फिनिशिंगलासुद्धा व्यवस्थित दिसते. तर त्यानंतर बघा, या पद्धतीने बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटर काढल्यानंतर बघा, हे मुंड्यामधलं जे अंतर आहे आपण ज्यावेळेस मुंड्याला जोडू ते एकसारखं आहे का बाहीचं चेक करायचं आहे. तर दोन्ही बाह्यांना तसंच करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने सेंटरला कट लावून घ्यायचा आणि हे एक्स्ट्राचं कट करायचं आणि हे बघा इथं एकसारखं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बाही तयार करून घेऊ त्यावेळेस ती ब्लाऊजला परफेक्ट बसते. तर तुम्ही बघितलंच असेल, आपल्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत ते वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, बाही जोडताना आपल्याला बरोबर सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे. जिथून आपण कट दिलेला आहे तिथून शोल्डर पट्टीचं जे शिलाई मार्जिन आहे बघा, ते मागच्या साईडला आपल्याला दाबायचं आहे, पुढच्या साईडला घ्यायचं नाही. अर्धा इंच मार्जिन धरत आपण इथं ही बाही जोडून घ्यायची आहे. त्याचबरोबर बाहीला डबल टिप मारायची आहे. तर बघा, या पद्धतीने दोन्ही स्लीव्ज इथं मी जोडून घेते. तर बघा, अशा पद्धतीने बाही जोडण्याआधी तुम्ही ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. तुमचा ब्लाऊज नक्कीच व्यवस्थित असा तयार होईल. माहिती आवडली असेल तर कमेंट करून सांगायची आहे. त्याचबरोबर एक लाईकसुद्धा करायचं आहे. या पद्धतीने बघा, मी इथं तुम्हाला बरोबर दोन्ही स्लीव्ज जॉईंट करून दाखवलेल्या आहेत आणि त्या परफेक्ट अशा बसलेल्यासुद्धा आहेत. हे बघा, या पद्धतीने कुठंही चुनीसुद्धा पडलेली नाही.